प्रमाणाची? परवा पाऊस पडल्यामुळे ते गारा वगैरे पडल्यामुळे सगळे बागे नुकसान झाले. त्यात या पद्धतीने मणी वगैरे निघून पडाल्यात आणि त्या घराला मणीसुद्धा राहिले नाहीत. मणी देठंसुद्धा कुजून सगळे ह्या पद्धतीनं असं की नाही, सगळे मणी देठं म्हणा राहिले, फक्त सगळे पूर्णपणे घराचे मणी घळून पडाल्यात, कुजाल्यात, फुटाल्यात. परत असा हे त्या पद्धतीनं माल लूज पडून घड सगळे वाळून चालल्यात. या शेतकरी जवळजवळ 3 एकराचा प्लॉट आहे. 3 एकराच्या प्लॉटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकीकडे इराण-इराक युद्धामुळे नुकसान झालं, द्राक्षाचे दर पडले. हा माल ठरलेला होता, तरीसुद्धा शेतकरी व्यापाऱ्यांनी हा माल मध्येच सोडून दिला आहे. का तर पाऊस झाल्यामुळं मनी क्रॅकिंग घड सुटाल्यात, परत घड खालून वाळत यायला लागला आहे. अशा पद्धतीनं भरपूर नुकसान झाले. तरी शासनाने त्वरित नुकसान भरपाई करून, पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, मदत करावी, सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे. मिरज पूर्व भागात मल्लेवाडी, एरंडोली, सलगरे, बेळंकी, शिपूर, आरग, लिंगनूर आदी गावांसह मोठ्या प्रमाणात पूर्व भागात अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले. यामध्ये द्राक्ष, केळी, मका, शाळू, झेंडू, शेवंती आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, केळी, आंबा, पेरू ही पिके वार्षिक असल्यामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या स्नेहल उमेश मोरे यांनी एरंडोली येथील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या व नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांसोबत असल्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरात लवकर प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली. नमस्कार, मी स्नेहल उमेश मोरे, एरंडोली जिल्हा परिषद नूतन सदस्य. आणि आज 2 दिवसापासून आमच्या परिसरामध्ये, एरंडोली मतदार म्हणजे संपूर्ण परिसरामध्ये 2 दिवसापासून अवकाळी पावसाने आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. आणि 2 दिवसापासून आम्ही फिरत आहोत, सगळ्या शेतकऱ्यांची शेतांची पाहणी केली आहे. आणि आज आम्ही रंगादादांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्यांच्या द्राक्षांचे बाग आज आम्ही पाहिलेली आहे. आणि गारपिटीमुळे त्यांची बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे आणि सगळे द्राक्षाचे मणी गळून पडलेले आहेत. त्याचबरोबर त्यांची संपूर्ण शेताला म्हणजे अक्षरशः खूप नुकसान झालेलं आहे. आणि आमची जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझी वरच्या कृषी अधिकाऱ्यांना, शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी सर्व आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई करून द्यावी. ज्वारी, गहू, मका, केळी, आंबे, द्राक्षे अशा सर्वच पिकांचं नुकसान गारपिटीमुळे झालेलं आहे. आणि शासनाने, तहसीलदारांनी, तलाट्यांनी, प्रशासनानं संपूर्ण या ठिकाणी पाहणी करून त्यांनी पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे. मी एरंडोली गावचा रहिवासी असून माझे नाव रंगराज सदाशिव संगपाळ, राहणार एरंडोली. या 4-5 दिवसात जो अवकाळी पाऊस होत आहे, गारपीट होत आहे, तसेच या पावसाबरोबर सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे केळी बागाचे नुकसान भरपूर प्रमाणात होत आहे. आता माझा माल जवळजवळ 2-2.5 एकर केळीचे क्षेत्र असून त्या अवकाळी पावसामुळे व वाऱ्यामुळे पूर्ण बाग अशी खाली त्या पद्धतीने काढायला आलेले घड जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे तसेच दुसरी गोष्ट म्हणजे माल दिला असताना इराण-इराक युद्धामुळे ह्या केळी व्यापारावर अगोदरचं निर्यातीचं संकट आलं आहे आणि लोकलला हा माल जात नाही, का तर पूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे, खाली पडली आहे. तरी शासनाने ह्या गोष्टीकडे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई आर्थिकदृष्ट्या शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून ज्या द्राक्ष बागांचे, केळी बागांचे, तसेच फळबागांचे, तसेच ज्वारी, मका, गहू जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून तुरंत नुकसान भरपाई मिळावी व शेतकऱ्यांना एक पूर्णपणे आधार मिळावा शासनातर्फे, हीच माझी विनंती आहे. एरंडोलीमधनं बोलतो आहे, रहिवासी एरंडोलीचा आहे. धोंडराम राजाराम जाधव माझं नाव. आणि 2-4 दिवसांपूर्वी ही काढा चालू केलो आहे. आणि ते काढत असताना पाऊस मोठा, गारा पाऊस मोठा येऊन ही जरा नुकसान झाली माझं. बहुतेक भिजले, तंत्र काळे पडले, गाडबा माल बाद झाला, चांगले बऱ्यापैकी नुकसान झाले नाही, अडचणीत आहे सगळं.